मला कुठले कुठले कॉन्सेप्ट आतापर्यंत फाउंडेशन मध्ये शिकवले? तुझ्या घरामध्ये दुसरा कोण डॉक्टर आहे का? तू पहिलाच डॉक्टर बनला? मी पहिलाच आहे. माझे मोठे भाऊ आहेत पण त्यांचा माझा काही संपर्क नाही. ते लहानपणापासून मुंबईला राहिलेले आहेत. असं नाही ना आता की तुला लातूर आवडलं नाही तू घरी चाललाय? नाही तसं काय नाही. लातूरला शिक्षणासाठी आले, आता आवडायचं त्यात काय नाही. लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि अशीच वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मिडल क्लास गरीब लोक लातूरला आल्यानंतर त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न कंप्लीट करतात. तर तुला ऑल द बेस्ट नीट 2027 साठी. काय ऐकून तू लातूर पॅटर्न मध्ये ऍडमिशन घेतलेलं? वन अँड ओनली मोठेगावकर सरांचं नाव. मग तिथनं पुढे तू आता लातूर मध्ये कंटिन्यू करणार आहे का फाउंडेशन झाल्यानंतर घरी जाणार? नाही, कंटिन्यू करणार आहे लातूर. कंटिन्यू 2 वर्ष तू लातूर? हो. डेफिनेटली. सरला ऍक्च्युली मुलगी नाही त्याच्यामुळे सरांना मुलींबद्दल आम्ही सगळेच त्यांच्या मुली असं म्हणून त्यांनी सगळं कार्य करतात. पॅटर्न ऍक्च्युली बनलायच मिडल क्लास लोकांसाठी. म्हणजे मुलींच्या सेफ्टीसाठी काय कुठले प्रिकॉशन्स घेतले जातात इथं, काळजी कुठली घेतली जाते? तुम्हाला कुठले कुठले कॉन्सेप्ट आतापर्यंत फाउंडेशन मध्ये शिकवले? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. जसं की तुमच्या सर्वांना माहिती आहे, नीट 2024 चा पेपर झालेला आहे. खूप सारे विद्यार्थी पेपर नंतर डिसअपॉइंट झालेले आहेत की फिजिक्सचा पेपर इतका टफ आलेला आहे, त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की त्यांचं ड्रीम मेडिकल कॉलेज त्याच्यामुळे भेटणार नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यासोबत झाले म्हणजे ऑल ओव्हर इंडिया सोबत झाले. 23 लाख नीट ॲस्पिरंट सोबत सिमिलर झालेलंच आहे. आणि ट्युशन एरियामधील सर्वच डायरेक्टर्स वगैरे माझ्या खूप कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांच्यासोबत डिस्कशन केल्यानंतर मला असं समजलं की नीट 2025चा जो कट ऑफ होईल तो पण ह्यावेळेस खूप कमी येणार आहे. आता लातूर पॅटर्नमध्ये 11वीला किंवा रिपीटला हे विद्यार्थी येणार आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे. कारण आजपासून आपण एक सिरीज चालू करत आहोत लातूर पॅटर्नबद्दल माहिती देण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आता 11ची बॅच जी चालू झालेली किंवा रिपीटची बॅच कधी चालू होणार आहे काय, ह्या सर्व माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून एक तुम्हाला स्टोरी सांगायची, शॉर्ट स्टोरी, जी म्हणजे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांना वाटतंय की गिवअप करावं असं वाटतंय, पण त्यासाठी एक मस्त रील माझ्या यूट्यूबच्या इंस्टाग्रामच्या फीडमध्ये आलती. तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत ती शेअर करायला पाहिजे. अमेरिकेच्या एका सायंटिस्टने काय केलं तर एका काचाच्या ह्याच्यामध्ये एका शार्क माशाला टाकलं, नंतर त्याच्यामध्ये काही मासे सोडले. तर त्या शार्कने काय केलं, लगेच ते मासे खाऊन टाकले संपूर्ण, म्हणजे 1 मिनिट बी लागला नाही त्या मासे खायला. त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, त्या काच जो होता त्याच्यामध्ये अजून एक काच लावला आणि त्या आता एक मोठा बॉक्स आहे, त्याचे 2 भाग झाले. एका भागामध्ये शार्क आणि दुसऱ्या भागामध्ये फक्त पाणी होतं. मग त्या शार्कला इकडलं पाणी दिसत होतं. मग त्या सायंटिस्टने काय केलं, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये त्याने मासे टाकले. नंतर मग ते शार्कला दिसत होते की ते मासे दिसत तर होते शार्कला, पण त्याने किती टक्कर मारून त्याला तोडायचा प्रयत्न केला त्या काचाला तरी तो काच तुटत नव्हता. थोड्या वेळानंतर त्याने तो काच काढून घेतला बाजूला, आणि मग तो जो शार्क होता मासा, त्याच्या माइंडसेट असं झालं की ये नाही हो सकता. लेकिन उसके बाद म्हणजे त्या शार्कने कधी ट्रायच केलं नाही तिकडे माशांकडे जाण्याचा. आणि त्यानंतर म्हणजे तो एक दिवस असा आला की तो शार्क त्याच्या समोर ठेवलेलं ते माशांचं जे समजा त्याचं जेवणच होतं तो खाऊ शकला नाही आणि तो शार्क भुकेने मेला. या स्टोरीबद्दल तुम्हाला जे समजायचं ते तुम्ही समजून घ्या. आणि आज आपण 11च्या काही विद्यार्थ्यांना भेटणार आहोत, जाणून घेऊयात की 11वी मध्ये आल्यानंतर त्यांना कसं वाटलं इथलं वातावरण. लातूर बद्दल माहिती तुला कशी भेटलेली की लातूरमध्ये नीट JEE सारख्या एक्झाम्सची तयारी केली जाते? मला ही माहिती माझ्या क्लासमध्ये, शिरूरमध्ये क्लास येतं आयडॉल क्लासेस, त्या क्लासेसमधल्या शिक्षकाकडून भेटली. तुला? मला पण त्यांच्याकडून. आम्ही दोघं एका क्लासला होतो, तिथं शिरसाट सर म्हणून एक सर होते मॅथला, त्यांनी आम्हाला याच्याबद्दल माहिती दिली ती याच्या एंट्रन्स एक्झाम म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम त्याच्याबद्दल. काय नाव आहे तुझं? वैभव सोरमले. तू कुठून आलेला, कुठल्या जिल्ह्यातून? सोलापूर जिल्हा. सोलापूरवरून तू लातूरला काय म्हणून शिकायला आलेला? नीट साठी आलेला. सोलापूरमध्ये दुसरे क्लासेस नाही का जे लातूर का निवडले तू? म्हणजे आमच्या गावात बी भरपूर लातूरमधून डॉक्टर चालते, त्यांचा गायडन्स होता की लातूरला जा. म्हणजे आता 11वीला आलाय का तू? हा, फाउंडेशन बॅच लावला. किती दिवस झाले लातूरला? 1 महिना होत आला. कसं वाटलं लातूर? एकदम मस्त आहे, भारी शिक्षण आहे एकदम. मी ह्याच्या अगोदर बारामतीला ऐकलं नव्हतं, पण तिथं काही एवढं खास नव्हतं. मग नीटसाठी सगळेच म्हणले लातूर बेस्ट आहे, आणि लातूरमध्ये कोणतं तर RCC, मग RCCला आलो. अच्छा, RCCचं नाव कुठं बाहेर ऐकलेलं का तू? म्हणजे आमच्या गावात जे आता 680चा टॉपर आहे, RCC मधूनच झाला आहे MBBS ला. ते जवळचा मित्र आहे, मग त्यांनी सांगितलं RCC बेस्ट आहे, तिथं जा, मोठ्या वगैरे.
चांगला रिव्ह्यू आरसीसीचा विद्यार्थ्यांबद्दल. त्या घरामध्ये दुसरं कोण डॉक्टर आहे का? तू पहिलाच डॉक्टर बनणार? मी पहिलाच आहे. माझे मोठे भाऊ आहेत पण त्यांचा माझा काही संपर्क नाही. ते लहानपणापासून मुंबईला राहिलेले आहेत. संकल्प. कुठून आलेला तू? मी सोलापूर जिल्ह्यातून. सोलापूरवरून. आता एक सोलापूरचा आम्हाला भेटलेला. सोलापूरमधनं कुठून आला? माळशिरस. माळशिरसवरून आलाय का? माळशिरस तालुका आहे का? हो. तिथनं ते गाव कुठलं तुझं? गाव अकलूज. अकलूजवरून आलाय का? कसं वाटलं तुला लातूर पॅटर्न मध्ये आल्यानंतर? एक नवीनच वाईब भेटली. म्हणजे एक्सप्लेन कर, तुझा एक्सपिरियन्स कसा राहिला इथं? ही तर मी पूर्ण लातूर तालुक्यात पहिल्यांदा आलतो. इथं आलो थोडीशी मनात भीती होती, बट इथल्यानंतर काय टीचिंग एक्सपिरियन्स, इथले जी वेब चांगलं वाटलं बघून सगळं. आता इथले टीचरची क्वालिटी वगैरे कशी? म्हणजे आता स्कूलचे टीचर वेगळे असतात, इथले टीचर अलग असते. तुला कसं काय डिफरन्स वाटला? इथले जे टीचर असतात ना, ते कॉन्सेप्ट क्लिअर करण्यामध्ये जास्त फोकस करतात. तसं स्कूलमध्ये नाही. स्कूलमध्ये कसं सिलेबस संपवण्याचा त्यांचा टार्गेट असतो, ते फक्त कम्प्लीट करतात. पण इथं प्रत्येक विद्यार्थ्याला समजलं पाहिजे असं प्रत्येक टीचरचं हे असतं माइंडसेट. नाही, डेफिनेटली. तर इथं असे जे विद्यार्थी येणार आहेत लातूरला 11वीला, त्यांना काय ॲडवाइस देशील तू? जर तुम्ही नीट करणार असाल किंवा जे काही करणार असाल तर नक्की या. डेफिनेटली लातूर पॅटर्नला तुम्ही नक्की तुम्ही एकदा इथं येऊन बघून गेलं पाहिजे. आता कारण फाउंडेशन झाल्यानंतर मग तुमची मेन बॅच चालू होणार 1 जून नंतर. मग तिथनं पुढे तू आता लातूरमध्ये कंटिन्यू करणार आहे का फाउंडेशन झाल्यानंतर घरी जाणार आहे? नाही, कंटिन्यू करणार आहे लातूर. कंटिन्यू 2 वर्ष तू लातूरमध्ये राहणार. ठीक आहे. ऑल द बेस्ट तुला नीट 2027 साठी. थँक्यू. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला समजलं असेल की फाउंडेशनला आलेत. तर आज या व्हिडिओला या विद्यार्थ्याला आपण विचारणार आहोत की फाउंडेशन म्हणजे काय नेमकं? फाउंडेशन म्हणजे असं काही वेगळं नाही. म्हणजे आता आपण नीट किंवा JEE कोणती पण परीक्षा असेल त्याला आपण सामोरे जाणार आहे. त्यासाठी RCC असेल, RCC त्याची पूर्वतयारी म्हणून फाउंडेशन करून घेतो. त्यामध्ये तुमचे स्कूल लेवलचे जे कन्सेप्ट क्लिअर नाहीत ते सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले जातात. नंतर RCC कडून वेगवेगळ्या टेस्ट सिरीज ते राबवले जातात. म्हणजे जे कन्सेप्ट आम्हाला शिकवले तर ट्रिगोनॉमेट्री असेल, लॉगॅरिथम असेल, म्हणजे जे आपल्याला नीटमध्ये. तुम्हाला कुठले कॉन्सेप्ट आतापर्यंत फाउंडेशन मध्ये शिकवले? आम्हाला ट्रिगोनॉमेट्री बेसिक म्हणजे फिजिक्ससाठी बेसिक लागणारे सर्व टॉपिक म्हणजे, आणि केमिस्ट्रीमध्ये कार्बन कंपाऊंड्स, नॉमेनक्लेचर असे वेगवेगळे टॉपिक. आता फाउंडेशनचे बॅचेस किती ते किती असतात? आता आमच्या आता वेगवेगळ्या बॅचेस आहेत. 4 ते 8ची एक बॅच आहे. परत आमची सकाळची बॅच आहे. 8:30 ते 1 पर्यंत आमची बॅच चालते. मग तू ऍडवाइस काय देशील विद्यार्थ्यांना लातूरला आता फाउंडेशनला आलं पाहिजे का नाही? फाउंडेशन केलंच पाहिजे. कारण की आता माझा पण भाऊ होता. आता तो नीट या वर्षी त्याची नीटची परीक्षा झाली आणि त्याने फाउंडेशन केलं नव्हतं. मग तो म्हणतो मला फाउंडेशनमध्ये, त्यांनी सांगितलं की मला फाउंडेशन करतो RCC मध्ये तुझे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. जे की तुम्हाला स्कूल लेवलमध्ये नाही क्लिअर झाले ते सगळे ते क्लिअर होऊन जातील. लातूर पॅटर्न बद्दल माहिती कुठून ऐकली होती? आता माझा भाऊ 6वीपासून लातूरलाच होता. मग तो 6वीपासून लातूरला असल्यामुळे RCC वगैरे सगळं माहित होतं. RCC बद्दल माहित होतं. नंतर मग घरचे पण पॅरेंट्सला पण माहित होतं सगळं. इथे काका आहेत माझे, त्यांच्या. असं नाही ना आता की तुला लातूर आवडलं नाही मग तू घरी चाललाय? नाही, तसं काय नाही. लातूरला शिक्षणासाठी आले. आता आवडायचं त्यात काय नाही. लातूर ही शिक्षणाची पंढरी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि असेच वेगवेगळ्या जिल्ह्यातनं मिडल क्लास गरीब लोक लातूरला आल्यानंतर त्यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न कंप्लीट करतात. तर तुला ऑल द बेस्ट नीट 2027 साठी. आणि तुम्हाला पण जर लातूर पॅटर्नमध्ये शिकायला यायचं असेल तर लातूर एक खूप चांगली सिटी आहे शिकण्यासाठी. तर डेफिनेटली तुम्ही एकदा लातूरला येऊन व्हिजिट केलं पाहिजे. आणि फाउंडेशन वगैरे करून फ्री फाउंडेशन असतं का पैसे घेतात? फाउंडेशन फ्री असतं. सगळ्यासाठी फ्री आहे का? हा, सगळ्यासाठी फ्री. आणि त्यात अजून प्लस पॉईंट म्हणजे RCC सेट नावाची स्कॉलरशिप परीक्षा घेतली होती. त्यामध्ये जर तुमचे स्कोअर जर चांगला असेल त्या परीक्षेत तर तुम्हाला फ्री फीसमध्ये कन्सेशन भेटू शकते RCC. म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम होते का ती? हा, होते ना. डेफिनेटली तुम्ही पण या स्कॉलरशिप एक्झामचा फायदा घेतला पाहिजे. जान्हवी विष्णुदास बडोरे. तुझं? निर्मला पंडित मुंढे. कुठून आलेली तू? लातूर मधून. आणि तू? गंगाखेड, परभणी. तर तुला हा लातूर पॅटर्न कसा वाटला? तू गंगाखेडवरून इकडं नीटची तयारी करण्यासाठी आली? मस्त आहे. ट्युशन वगैरे चांगले शिकवतात सर. क्लासमध्ये लक्ष असतं. काय ऐकून तू लातूर पॅटर्न मध्ये ऍडमिशन घेतलेलं? वन अँड ओनली मोठेगावकर सरांचं नाव. अरे बापरे, तू सरचं नाव ऐकल्यानंतर इकडे आलते का? हा, माझे मोठे भाऊ सगळे इथंच होते. त्यांनी लागले आता, त्याच्यामुळं. काय MBBS करतात का? नाही, BMS ला आहे एक आणि एक MBBS करतो. आणि तू? तुला तर लातूरकर म्हणलं माहितीच असेल. हा.
तर असे विद्यार्थी जे लातूरला शिकण्यासाठी आता येणार आहेत त्यांच्यासाठी लातूर पॅटर्न कसा आहे, मुलींसाठी सेफ्टी वगैरे, इथं हॉस्टेलची व्यवस्था कशी, तुला काय वाटतं याच्याबद्दल? हॉस्टेल वगैरे मस्त आहेत. वरून RCCचे पण हॉस्टेल आहेत, त्यामुळं टेन्शन नाही आहे इथे. म्हणजे मुलींच्या सेफ्टीसाठी काय कुठले प्रिकॉशन्स घेतले जातात, इथं काळजी कुठली घेतली जाते? म्हणजे इथं दामिनी बच्चे वगैरे फिरतच असतात. काही अडचण आली तर त्यांना पण सांगता येतं. तर तुला आता गंगाखेडवरनं इकडे आलेली, तुला आतापर्यंत काय अडचण वाटली का लातूरमध्ये? नाही म्हणजे इथं RCC सर मोठेगावकर सर मुलींबाबतीत स्ट्रिक्ट आहेत जरा. म्हणजे इथं जेवढं खराब लातूरच्या ट्युशन एरियाबद्दल मी ऐकलेलं तेवढं नाही इथे. डेफिनेटली, कारण सर खूप काळजी घेतात. सरांनी आम्हाला त्यांचा पर्सनल मोबाईल दिला. जर नंबर. कधी पण जर तुम्हाला काही वाटत असेल तर कॉल करा म्हणून. येस, डेफिनेटली. सरला ऍक्च्युली मुलगी नाही, त्याच्यामुळे सरांना मुलींबद्दल नाही, आम्ही सगळेच त्यांच्या मुली असं म्हणून त्यांनी सगळं कार्य करतात. डेफिनेटली. तुमच्या दोघींना पण ऑल द बेस्ट नीट 2026-27 साठी. आता तुम्ही म्हणजे फाउंडेशनला आल्यानंतर तुम्ही कुठले कुठले कॉन्सेप्ट आतापर्यंत शिकलेला आहात? फक्त मेजर नाव सांगा आतापर्यंत. बेसिक मॅथमॅटिक्स आमचं नीट असून सध्याला सर आम्हाला मॅथ्स शिकवतात, कारण फिजिक्ससाठी पक्कं व्हावं म्हणून. आता इतर क्लासमधली तसं करत नाहीत, म्हणजे आम्ही नावं ठेवत नाहीत, पण सर मॅथ्स शिकवतात. केमिस्ट्री चांगलंच आहे आणि बायोलॉजी सगळं मेजर चांगलं आहे इथे. आता मॅथमध्ये समजा तुम्हाला ट्रिगोनोमेट्री शिकवली, केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर, असं सांग काय काय शिकलं आतापर्यंत? मॅथ्समध्ये ट्रिगोनोमेट्रीचे लेक्चर सुरू आहेत. फिजिक्समध्ये स्केलर्स अँड वेक्टर्स, आणि आधी बेसिक फिजिक्स घेतलं, नंतर स्केलर्स अँड वेक्टर्स घेतलं, आणि नंतर बायोलॉजीमध्ये टॉपिक सुरू आहेत. तुझा इथला लातूर मधला एक्सपिरियन्स कसा राहिला? कसं वाटलं लातूर पॅटर्न? आणि जे विद्यार्थी 11वीला इथं यायचा विचार करत आहेत अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देणार? काय नाही, चांगलं आहे, मस्त RCC वगैरे चांगलं आहे. ट्युशन एरियात तसं बिघडलेलं पण आहे, पण जे टिकतात तेच टिकतात इथं असं. तुला कसं वाटलं लातूरचा ट्युशन एरिया? मस्त आहे, टीचर्स वगैरे सगळे मस्त आहे, DSP वगैरे मस्त. जे विद्यार्थी इथं लातूरला यायचा विचार करतात अशा विद्यार्थ्यांना तू काय ऍडवाइस देणार? हां, येऊ शकते ते. फॅसिलिटीज वगैरे पण खूप चांगल्या आहेत. छान आहे. म्हणजे तुमचे बाहेरचे ट्युशन म्हणजे जे होते स्कूल आणि आता कोचिंग याच्यामध्ये काय डिफरन्स वाटला तुला? ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त थोडासा डिफरन्स. नाव तुझं? माझं नाव ओमकार पवार आहे. तुझं? शिवमांबोरे. कुठल्या जिल्ह्यात आला तू? मी बीड जिल्ह्यात अंबाजोगाई. अंबाजोगाई. तू बुलढाणा. बुलढाण्यावरून इकडे आलाय का? तर लातूर पॅटर्न कसा वाटला तुला इथं आल्यानंतर? एकदम चांगला पॅटर्न आहे. म्हणजे जे मिडल क्लासमधून आलेले विद्यार्थी त्यांच्यासाठी तो खूपच अफोर्डेबल आहे पॅटर्न. बाकीकडे म्हणजे जसं कोट्यामध्ये तिकडं तर खूपच जास्त फीस आहे, 1.5 लाख 2 लाख. पण आपल्या लातूर पॅटर्नमध्ये RCC मध्ये मी सध्याला आहे, तर इथं आपल्या स्कॉलरशिपवरून ते सगळ्यांना अराउंड 50,000 फीस असते. खूपच अफोर्डेबल आहे, खूपच चांगला आहे लातूर पॅटर्न. जे अभ्यास केलं त्या विद्यार्थ्यांसाठी तर अतिच चांगलं आहे, सगळ्यांचंच होऊन जाईल तिथून. आणि माझी बहीण पण इथंच होती, तिचं पण झालंय. तर तुझं नाव काय म्हणलं? शिवमांबोरे. तुला कसं वाटलं लातूर पॅटर्न? लातूर पॅटर्न म्हणजे असा पॅटर्न आहे की जिथं म्हणजे मिडल क्लास फॅमिलीसाठी एकदम चांगल्या प्रकारे सुविधा आहेत. जसं की राहण्यासाठी पण इथं हॉस्टेलची रूमची चांगली व्यवस्था आहे. सरांचं सुद्धा हॉस्टेल आहे, मेसची व्यवस्था चांगली आहे, जेवण वगैरे बऱ्यापैकी असते. शिक्षणासाठी म्हटलं तर अगदी कमी फीजमध्ये चांगलं शिक्षण इथं मिळतं. जसं की सर्वात जास्त विद्यार्थी लातूरमधूनच डॉक्टर इंजिनियर घडतात असं ऐकलं आहे, आणि असं घडतंय सुद्धा. जसं की बाकीकडं फीज म्हटली तर 1.5 लाखापर्यंत फीज असते वर्षाला. तर आपल्या क्लासेसला इथं लातूर कोणत्याही क्लासेसला 55-60 पर्यंत फी मध्ये होऊन जाते. लातूर पॅटर्न ऍक्च्युली बनलायच मिडल क्लास लोकांसाठी. तुला काय अडचण प्रॉब्लेमॅटिक वाटलं का लातूर पॅटर्न मध्ये? नाही, जसं की इथं कुठलीही प्रकारची अडचण तर आजपर्यंत कधी आली नाही. जसं की पोलीस व्यवस्था वगैरे असते, मुलांना काही त्रास वगैरे काही होत नाही. शिक्षकांची सुद्धा साथ असते सोबत. येस, पोलीस व्यवस्थेबद्दल मला सांगायचं की ते दामिनी पथक म्हणून विद्यार्थिनींसाठी स्पेशल ते पथक 24x7 ते विद्यार्थिनींचे अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी ते असतातच आहेत अवेलेबल. तर अजून तुम्हाला काय सांगायचं की जे विद्यार्थी 11वीला लातूरला येणार आहेत शिकण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना? नक्कीच, जे विद्यार्थी सध्या लातूरला 11वीसाठी येणार आहेत त्यांनी नक्कीच लातूरलाच ऍडमिशन घ्यावी. जसं की बाकी शहरांमध्ये मेन ब्रांच सर्व क्लासेसच्या इथेच आहेत, आणि बाकीच्या ठिकाणपेक्षा इथं शिक्षण चांगल्या प्रकारे भेटू शकतं. तू काय ॲडवाइस देशील? नाही, सगळ्यांनी तसं आहे. आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या तर विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी तसं आहे, सगळ्यात एवढं अफोर्डेबल आणि बेस्ट कोचिंग क्लासेस आपल्या लातूरमध्येच भेटू शकेल. बाहेर जायचा कोणी जास्त करून प्लॅन करू नये. म्हणजे मी केलता कोट्याला जाण्यासाठी,
पण खऱ्यामध्ये तर तिकडं जास्त डिप्रेशनमध्ये जातात विद्यार्थी. आपल्या लातूरमध्ये चांगलं जवळच आहे, घरचे येतात जातात काय सगळं, म्हणजे इथून रिझल्ट पण खूप जास्त आलेला आहे. असे बात. येस, ऑल द बेस्ट तुम्हाला.